पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यामुळे अमेरिका भारत यांच्यातले संबंध आणखी मजबूत होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। याच कारणामुळे मोदींच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। दरम्यान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन यांना खास भेटवस्तू दिल्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल बायडन यांना एक खास हिरा म्हणून भेट दिलाय। हा हिरा 7.5 कॅरेट्स आहे। तर मोदी यांनी बायडन यांना भेट म्हणून चंदनाच्या लाकडापासून बनवलेली एक पेटी दिली आहे। या पेटीत वेगवेगळ्या भेटवस्तू आहेत। या भेटवस्तूंच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, भारतातील विविधता, भारतातील कला यांचं दर्शन घडतंय। बायडन यांना भारतीय भेट काय दिली आहे? मोदींनी लाकडाच्या पेटीत ह्या भेटवस्तू दिलेल्या आहेत। महाराष्ट्रात तयार केलेला गुळ लाकडी पेटी म्हैसूरच्या चंदनापासून बनवण्यात आली आहे। जयपूरमधल्या कारागिरांनी ही पेटी तयार केली आहे। या पेटीवरती दृष्ट सहस्त्र चंद्रो असं लिहिलेलं आहे। राजस्थानमधील हस्तनिर्मित 24 कॅरेट सोन्याचं नाणं पेटीमध्ये आहे। गणेश मूर्ती त्याच्यावरती आहे। पेटीमध्ये कोलकात्यामधील चांदीचा हिरवा दिवा सुद्धा आहे। पश्चिम बंगालमध्ये घडवलेला चांदीचा नारळ आहे। पंजाबमध्ये तयार केलेलं तूप आहे। उत्तराखंडमधील लांब दाणा असलेला तांदूळ, तामिळनाडूचे तीळ आहे। गुजरातमध्ये तयार केलेलं मीठ आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत। मोदी आणि बायडन यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा झाली। याआधी पंतप्रधान मोदींचं व्हाईट हाऊसमध्ये जंगी स्वागत झालं। 30 वर्षांपूर्वी मी बाहेरून व्हाईट हाऊस बघायचो, पण आज व्हाईट हाऊसनं केलेला सन्मान अविस्मरणीय असल्याचं मोदींनी सांगितलं। अमेरिकेच्या संसदेमध्ये 2 वेळा बोलण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे। राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि जिल बायडन यांचेही मोदींनी आभार मानले। एक साधारण नागरिक के रूप में मैं अमेरिका यात्रा पर आया था और उस समय मैंने व्हाइट हाउस को बाहर से देखा था। प्रधानमंत्री बनने के बाद तो मैं स्वयं तो कई बार यहां पर आया हूं, लेकिन इतनी बड़ी संख्या में इंडियन अमेरिकन समुदाय के लिए व्हाइट हाउस के द्वार आज पहली बार खोले गए हैं। कोविड काल में वर्ल्ड ऑर्डर एक नया रूप ले रहा है। इस कालखंड में भारत और अमेरिका की मित्रता पूरे विश्व के सामर्थ्य को बढ़ाने में पूरक होगी। ग्लोबल गुड के लिए वैश्विक शांति, स्थिरता और समृद्धि के लिए दोनों देश साथ मिलकर काम करने के लिए प्रतिबद्ध है। हमारी मजबूत स्ट्रेटेजिक पार्टनरशिप डेमोक्रेसी की ताकत का स्पष्ट प्रमाण है। मुंबईत 2 दिवसांपासून ईडीचं धाडसत्र सुरू आहे। कोविड काळातल्या घोटाळ्यांबाबत महापालिकेतील तत्कालीन अधिकारी, कर्मचारी आणि ठाकरे कुटुंबियांच्या निकटवर्तीयांच्या घरी हे छापे टाकण्यात आले। या संदर्भात आता शिवसेनेच्या किरण पावसकर यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय। या चौकशीचा 100% आदित्य ठाकरे यांच्याशी संबंध आहे असा आरोप पावसकरांनी केलाय। पावसकरांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे। मुंबई महानगरपालिकेमधला सगळा पैसा काढणं आणि तो खाणं हा एकमेव प्रकार केला होता। मुंबई महानगरपालिकेतर्फे चालवण्यात येणारा उपक्रम परिवहन BST 4 कॉन्ट्रॅक्टर नेमले। त्यांच्यामध्ये 7 ते 8 हजार युवकांना नोकऱ्या देण्यात आली। ड्रायव्हर, कंडक्टर त्यांचे पगार 14,000, 16,000, 18,000 आहेत आणि हे सगळे या युवा नेत्याची आहेत। चौकशी करा।
तर अतिशय गंभीर असा आरोप करण्यात आलेला आहे। गेल्या 2 दिवसापासून मुंबईमधल्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी विशेषतः ठाकरे कुटुंबियांच्या जवळच्या लोकांवरती ईडीच्या या धाडी पडलेल्या आहेत आणि या ईडीच्या धाडींमधून अनेक महत्त्वाचे दुवे सुद्धा ईडीला हाती लागल्याचं कळतंय। याच दरम्यान आता सत्ताधारी शिवसेनेकडून मात्र गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत थेट ठाकरे कुटुंबियांवरती आणि आदित्य ठाकरेंवरती विशेषतः मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या भ्रष्टाचारावरून हे आरोप केलेत। कोण चव्हाण शाखेमध्ये काम करणारा एक पदाधिकारी कुठून आले 2.5 वर्षामध्ये एवढे करोड येतात काय तुमची म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे काय काय तुमचे व्यवसाय होते ते बघा जर यांना तुम्ही व्यवस्थित चौकशी केली गेली तर यांच्या सूत्रधार आदित्य ठाकरेपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही आणि आदित्य ठाकरेलाच घेतल्यानंतर तुम्हाला स्पष्ट त्याच्यामध्ये येईल की काय काय माल कुठे कुठे ठेवून दिले आहे तो। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। मातोश्री ते वरळीपर्यंत ते कधी गेले नाहीत आणि ते आम्हाला शिकवण्यासाठी निघाले असा टोला फडणवीसांनी लगावला। दुसरीकडे पंतप्रधानांवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार आहे का हा खोचक टोलाही त्यांनी लगावला। यावेळी बोलताना फडणवीसांनी पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेसाठी लागू करण्यात आलेल्या योजनांचा पाढा वाचून दाखवला। आपल्या देशाला दूरदर्शी पंतप्रधान लाभलेले असून मोदींनी कोरोना काळात लसीकरणासाठी केलेल्या उत्तम नियोजनाचं त्यांनी कौतुक केलं। परवा मी म्हटलं कोविडची लस मोदीजींनी तयार केली तर त्या ठिकाणी उद्धवजींना फारच झोंबलं। ते म्हणे लस काय मोदी तयार करतात का? मग उद्धवजी रोज सांगायचे मी राज्य चालवतो म्हणजे काय ते राज्याचं काय असा घोड्यावर बसून रथावर बसून काय त्या ठिकाणी घोडा हाकत होते का बैलबंडी हाकत होते? अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातल्या माळी बाभूळ गावात 4 मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे। गावाच्या हद्दीतल्या दीपक गोळक यांच्या पोल्ट्री फार्म शेजारच्या विहिरीत 4 मृतदेह आढळले। पोल्ट्री फार्मवर कामासाठी आलेल्या कुटुंबातील एक महिला तिचा एक मुलगा 2 मुली असे 4घांचे मृतदेह विहिरीत सापडले। पोलिसांनी मयत महिलेच्या पतीला ताब्यात घेतलंय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आता वर्षभराच्या अंतरावर आहेत आणि या निवडणुकांच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना जोरदार सुरुवात झाली आहे। सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नेमण्यात आलं तर आता दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष पदासाठी अजित पवारांसोबत छगन भुजबळ इच्छुक आहेत। इतकंच नाही तर तो प्रदेशाध्यक्ष ओबीसीच हवा असा मुद्दाही त्यांनी मांडलाय। त्यामागचं कारणही त्यांनी दिलंय। आणि इतर पक्षांचा सुद्धा त्यासाठीच ज्या त्याचे ओबीसी अध्यक्ष नेमले। आमच्या पक्षामध्ये सुद्धा खूप आहे म्हणजे तटकरे आहेत, त्याच्यानंतर धनंजय मुंडे आहेत, जितेंद्र आव्हाड आहे। काय मला सुद्धा दिलं काम तर मी सुद्धा करेन। तर पण कोणी ओबीसी जर दिला आणि ओबीसीचं नाही मिळालं तर दुसरा पण छोट्या समाजाचं कोणाला तरी अध्यक्षपद दिलं तर या लहान लहान समाजांच्या मनामध्ये सुद्धा आपण आपल्या पक्षाची चांगली प्रतिमा निर्माण करू शकतो असं मला स्वतःला वाटतं। त्यांचा सर्वस्वी अंतर्गत प्रश्न आहे। नेतृत्व महाराष्ट्राचं पक्षाचं कोणी करायचं हे त्यांनी ठरवायचं आहे, पण सगळ्यांचं मिळून एकमत दिसत नाही आहे। ते एकमत नसणं हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे का अनैसर्गिकरित्या कोणी ते करतंय काही काळामध्ये ते समोर दिसेल। अजित पवारांना प्रदेशाध्यक्ष पदाचे वेध लागले। विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवार यांना संघटनात्मक जबाबदारी हवी आहे। विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवरची जबाबदारी हवी आहे। ती इच्छा त्यांनी काल बोलून दाखवली। अवघ्या 1.25 वर्षावर विधानसभा निवडणुका आलेल्या आहेत। या निवडणुकांमध्ये अजित पवारांना फ्रंट फूटवर राहून पक्षाचा प्रचार करायचा आहे। तिकीट वाटपामध्ये महत्त्वाची भूमिका बजावायची आहे। या प्रकरणी संघटनात्मक पातळीवर निर्णय घेतला जाईल असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलंय। दुसरीकडे सुप्रिया सुळेंकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यापासून अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती। त्यातच अजित पवारांनी संघटनात्मक जबाबदारी मागितल्यानं राष्ट्रवादीत सगळं काही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालंय। मला विरोधी पक्ष नेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता, परंतु आमदारांनी आग्रह केला, त्यांनी ते सह्या केल्या आणि त्याच्यामुळे मी त्यांच्या खातर आणि नेते मंडळींनी पण सांगितलं अजित तू त्या ठिकाणी हो। 1 वर्ष मी
विरोधी पक्ष नेतेपद सांभाळलेलं. ते सांभाळत असताना काहींचं म्हणणं आहे तू कडक वागत नाही. आता म्हटलं काय त्यांची गचोरी धरू का काय करू, कडक वागत नाही म्हणजे काय अजून कळत नाही. पण म्हणलं आता बाद झालं, मला त्याच्यातनं मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या, त्या पदाला न्याय दाखवून देईल एवढा शब्द देतो आणि थांबतो. दादा जर एकदा म्हणला की आम्हाला संघटनेत काम करायचं आहे, एक काडरमध्ये कार्यकर्त्यांमध्ये पण एक चांगला मेसेज जातो की त्याच्यामुळे संघटनेमध्ये आमचे सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. दादा ती इच्छा व्यक्त करतो, ही खूप आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. जी दादा बऱ्याच दिवसापासून नाराज दिसतात. तुम्ही टी व्हीवर बघत असाल त्यांची बोलण्याची भाषा, त्याच्यामुळं मला वाटतं काल त्यांचं जे काही सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष केलं त्याच्यावर त्यांची नाराजी असेल, त्याच्यामुळे त्यांना कार्याध्यक्ष व्हायचं असेल, त्याच्यामुळं ते त्यांचा पक्ष अंतर्गत विषय पोटातलं वाटावर येणारच कधी ना कधी. सत्य असतं ते. बदल्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेहमीच वाद रंगलेला असतो, आरोप प्रत्यारोप होत असतात. यावेळी सुद्धा बदल्यांवरून संदीपान भुमरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी तोफ टाकली. संदीपान भुमरेंनी मुख्यमंत्र्यांकडून बदल्यांचे सर्वाधिक पत्र घेतल्याचा आरोप आव्हाडांनी केला. आव्हाड एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी संदीपान भुमरे यांच्या विभागाबाबत किती बोलतात असा प्रश्न उपस्थित केला. मंत्रीपद मिळावं यासाठी संदीपान भुमरे उद्धव ठाकरेंना काय काय बोलले होते हे सांगायचं का, असं वक्तव्य हे जितेंद्र आव्हाडांनी केलंय. जितेंद्र आव्हाडांनी केलेले आरोप हास्यास्पद असल्याचा टोला संदीपान भुमरेंनी लगावलाय. संदीपान भुमरे हे आपल्या मतदारसंघाच्या बाहेर किती ओळखले जातात हे त्यांनी स्वतःलाच विचारलं. मी म्हणजे फेक बातमी आहे. तुम्हाला सांगतो की माझ्या बाबतीत की भुमरेने बदल्या केल्या, खूप काही अधिकाऱ्याच्या बदल्या केल्या. अहो मला सांगा, मला आस्थापनाच नाही. कोणाला मला आस्थापनाच नाही तर मी बदली कशी करीन कोणाची? मला उसनवारीवर घ्यावं लागते काय? मला आस्थापना नाही. महाराष्ट्रात सध्या सत्ताधाऱ्यांनी शासन आपल्या दारी योजनेचा धडाका सुरू केलाय. सरकारच्या या योजनेवर विरोधक टीका करतायत, पण त्याचवेळी सुप्रिया सुळेंनी मात्र त्यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं समोर आलं. या संदर्भात स्वतः त्यांच्या अधिकृत पेजवरून माहिती दिलेली आहे. यावरून आता शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केंनी सुप्रिया सुळेंना टोला लगावलाय. नरेश म्हस्केंच्या या आरोपांना स्वतः खासदार सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय. कोण कुणाला कॉपी करतंय हे सगळ्यांना माहिती आहे. या सरकारआधी आम्ही असे उपक्रम राबवत असल्याचं सांगत त्यांनी म्हस्केंवर पलटवार केलाय. सुप्रियाताई, अजितदादा आणि इतर जयंत पाटील ही सर्व मंडळी शासन आपल्या दारी ह्या कार्यक्रमावर टीका करत होते गेल्या आठवड्यात. अरे एकीकडे टीका करता आणि एकीकडे त्याच कार्यक्रमाची कॉपी करता. शासन आपल्या दारीवरनं तुम्ही त्यांची कॉपी करायचं त्यांचं नाव आहे. त्यांना दावा करायला काही लोकशाही आहे, कुणालाही काही बोलायचा अधिकार आहे. आणि आम्ही किती वर्ष हे कार्यक्रम करतोय, हा डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. पुण्यात यशस्विनी सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी शरद पवार यांच्या आईच्या आठवणीत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. शरद पवारांनी एका मुलीचं वडील होणं किती कठीण असतं याचं मिश्किल पद्धतीनं भाष्य केलं. तसंच सुप्रिया सुळे घरी नेमक्या कशा असतात याचं पूर्ण वर्णन करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. एका मुलीचा बाप म्हणून माझ्याबद्दलचा उल्लेख. आता हे एका मुलीचा बाप आहे, खरं आहे, पण तुम्हाला याची दुसरी बाजू तुम्हाला माहीत नाही. एका मुलीचा बाप असल्याच्याबद्दलचं कौतुक होतं आणि दैनंदिन घरामध्ये काय यातना सहन करायला लागतात हे तुम्हाला माहीत. म्हणजे घरी आल्याच्या नंतर माझा कार्यक्रम बघितला तरी लगेचच इतके कार्यक्रम कशाला घेता, आता तुमचं वय काय, जरा कार्यक्रम कमी घ्या, प्रवास कमी करा, जरा लोकांना कमी भेटा. अरे किती ऐकायचं, हे रोज ऐकायला असतात. आता एकच असल्यामुळे काही पर्यायी राहत नाही. जोपर्यंत तुमची दुष्काळ मुक्तीची लढाई सुरू आहे तोपर्यंत जयकुमार गोरेजी मी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे.
तुम्ही निवडणूक लढा, सगळे तुम्हाला निवडून देण्यासाठी तयार आहेत, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिजोरीची चावी माझ्याच हातात दिली आहे. जेवढी तिजोरी रिकामी करायची तेवढी करा म्हणून शिंदेंनी सांगितलंय, असंही फडणवीसांनी म्हटलं. पाणी योजनेबाबत फडणवीसांनी हे विधान केलंय. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी तिजोरीची चाबी माझ्याच हातामध्ये दिलेली आहे आणि शिंदे साहेबांनी सांगितलंय की तुम्हाला दुष्काळी भागाकरता जेवढी तिजोरी रिकामी करायची आहे तेवढी करा. त्यामुळे आता तुम्हाला चिंता करायचं कारण नाही आहे. पाटण्यामध्ये आमचे पवार साहेबही चालले आहेत, उद्धव ठाकरेही चालले आहेत. उद्या हातात हात घेऊन ते फोटो काढणार आहेत आणि मोदी हटावचा नारा देणार आहेत. 14 साली केलं होतं. 19 साली मंचावर 52 लोक होते हातात हात घेतलेले आणि काँग्रेसचे 48 लोक निवडून आले देशामध्ये. त्यामुळे माझा या लोकांना एकच सवाल आहे. तुम्ही म्हणता आम्ही मोदीजींना पर्याय तयार करतोय. एक नेता सांगा, एक नेता ज्याच्या पाठीशी तुम्ही उभे राहाल. हे सगळे मिळून एक नेता ठरवू शकत नाही. यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे आम्ही नेत्याविना लढू आणि त्याच्यानंतर निवडून आलो की नेता ठरवू. निवडून तर येतच नाही, जनता यांना निवडून देतच नाही. पण आपण बघितलं, वन विभागात अधिकारी म्हणून नियुक्ती मिळालेल्या दर्शना पवार खून प्रकरणाचा अखेर पुणे पोलिसांनी उलगडा केलाय. दर्शनासोबत असलेला तिचा मित्र राहुल हंडोरे यानं हत्या केल्याचं आता उघड झालंय. ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेनं हंडोरेला अंधेरी स्टेशनवरून अटक केली. सोबत अभ्यास करूनही दर्शनाला पोस्ट मिळाल्यानंतर तिनं लग्नाला नकार दिल्यानं नैराश्यातून खून केल्याचं हंडोरेनं पोलीस चौकशीत मान्य केलंय. राहुल हा सापडत नव्हता, कोणाशीही कॉन्टॅक्टमध्ये नव्हता आणि घटना झाल्यापासून तो फरार होता. नाव निष्पन्न झाल्यानंतर आपण आपल्या LCBचे आणि पोलीस स्टेशनचे वेगवेगळे पथक बनवलेत आणि शेवटी त्याला काल रात्री उशिरा मुंबईवरून अंधेरी रेल्वे स्टेशनवरून त्याला ताब्यात घेण्यात आलेली आहे. त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्यांना गुन्ह्याची कबुली पण दिलेली आहेत. या गुन्ह्याचा पुढचा तपास SDPO हवेली हे करीत आहे. साईबाबांच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या दानात 2,000च्या नोटांचं प्रमाण वाढलंय. भाविकांनी तब्बल 2,000च्या 12,000 नोटा दानपेटीत अर्पण केल्यात. या नोटांचं मूल्य 2.5 कोटींच्या घरात आहे. गेल्या महिन्यात 19 मे रोजी 2,000च्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा कराव्यात. त्यानंतर त्या चलनातून बंद केल्या जातील असं RBIकडून स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे आता भाविकांकडे असलेल्या 2,000च्या नोटा साईंच्या चरणी अर्पण करण्याचं प्रमाण वाढलंय. साईबाबांच्या चरणी दिल्या जाणाऱ्या दानात यापूर्वी तुरळक आढळणाऱ्या 2,000च्या नोटा मोठ्या प्रमाणात भाविक दान करताना दिसत आहेत. मागील 1 महिन्यात साई संस्थानला दान स्वरूपात 2,000च्या 12,000 नोटा दान करण्यात आल्या. या दानाचं मूल्य 2.5 कोटींच्या घरात आहे. या सगळ्या घडामोडींसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.